जय श्रीराम मित्रांनो, मी आपल्या सर्वांचा राजगावंडे. आपल्या ब्लॉगला नवीन असाल तर लाईक शेअर फॉलो करून टाका. आपल्या गावची शेगाव दिंडी झाली तर मग आपल्याला जाणार फाळेंगाना व्हिडिओ. पहिले गेलो बंकटच्या घरी, तिथून बॅगा घेतल्या आणि ट्रॅक्टर टाकून दिले. नंतर गेलो बस स्टॉपवर. बस स्टॉपवर गेल्यावर समजलं की नाश्ता आहे, मग नाश्ताही करून घेतला. नाश्ता झाल्यावर चहा पाहिजेच ना व्हिडिओ. नंतर आपल्या गावची दिंडी निघाली शेगावला जायसाठी. आपल्या गावची दिंडी लहान आहे की मोठी आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. रस्त्याने जाता चिल्लर पार्टी भेटली, ते म्हणे आम्हाला ब्लॉग मध्ये घे म्हणे. म्हटलं ठीक आहे. डायरेक्ट दुतोर्डीत गेलो आणि तिथे जाऊन मस्तपैकी काकांना नाश्ता करून घेतला. तेवढ्यात आपले दर्शू शेट आले, तिथून चालले गेले. पळत कुठे गेले काय मालूम. दर्शू शेट चालतात पा किती खतरनाक. पालखी जवळ गेल्यावर आपले डबल मित्र भेटले, मग त्यांच्यासोबत पण बोलून घेतलं. नंतर आपली पालखी निघाली सांगळूदले जायसाठी, कारण सांगळूदले जेवण आहे. सांगळूदले गेल्यावर तिथं पंगत बसलेलीच होती, मग आपण पण जेवण करून घेतलं. जेवण झाल्यावर बंक्या मीन पवन दादा आम्ही गेलो डायरेक्ट आलीत कुठं. आम्हाला लई झोप येत होती. रस्त्यानं जाता घेतला ना आपण पण गाणे म्हणाल माई भाती. कुरळ्या केसाचं बाई पूर्व कोणाचं गाणं लागल्यावर माई भाती. नंतर घुसलो आम्ही उमरीत गेल्या गेल्या नाश्ता होता, मग नाश्ताही करून घेतला. नंतर गेलो आम्ही दुसऱ्या ठिकाणी, तिथे गेल्या गेल्या पावळ्या खेळत बसलो मस्तपैकी. नंतर मग केसर दूध पिऊन घेतलं. नंतर गेलो आम्ही शोभा मंगल कार्यालयावर, कारण तिथे झोपाची आणि जेवायची व्यवस्था होती. तिथे गेल्यावर जेवण पण करून घेतलं. आजच्यासाठी एवढंच. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये.